सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बॉटल्या असतील, सिगारेटचे पॉकेट असतील, अंमली पदार्थ असतील, या गोष्टी सापडलेल्या आहेत. विद्यापीठात मागच्या 6 महिन्यांपासून ही 4थी घटना आहे. 2 वेळेस विद्यापीठात गांजा सापडतो, 1 वेळेस विद्यार्थ्याला उंदीर चावला जातो, आत्ता अंमली पदार्थ सापडतात आणि यावर विद्यापीठ प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही किंवा यात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कसलीच कारवाई करत नाही. तर माझा एक प्रश्न आहे की विद्यापीठाला या गोष्टी घडत असताना विद्यापीठाने जबाबदारी स्वीकारून या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. तुम्हाला मी काही फोटो दाखवतो विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात ज्या पद्धतीनं दारूच्या बॉटल्या आणि हे सापडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बॉटल्या असतील, नंतर सिगारेटचे पॉकेट असतील, अशा अनेक घटना घडून येत आहेत. माझी विद्यापीठ प्रशासनाला एक विनंती आहे की या सर्व गोष्टींची दखल घेतली पाहिजे. या ज्या ताई आहेत उभ्या, या ताईंबरोबर विद्यापीठातील वसतिगृहात मुलींच्या अनेक चुकीच्या गोष्टी घडून आल्या आहेत. ते ताई तुम्हाला सांगते. नमस्कार, मी सुषमा जाधव. मी अँथ्रोपॉलॉजी विभागामध्ये शिकत आहे. मागील जुलै-ऑगस्ट महिन्यापासून माझ्या रूममध्ये दारू पितात, सिगारेट ओढतात, अंमली पदार्थांचं सेवन करून मला त्रास देतात. एके दिवशी त्यांनी जबरदस्ती करून मला दारू पिण्यासाठी बसवले. माझ्या हातामध्ये ग्लास दिला व त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला व मला धमकी दिली, तू जर कुठे कंप्लेंट केलीस तर हा व्हिडिओ आम्ही सर्वांना दाखवू. या भीतीमुळं मी कुठेही कंप्लेंट त्यावेळी केली नाही. परंतु हा त्यांचा त्रास काही थांबत नव्हता. या त्यांच्या सिगारेट ओढण्यामुळे मला मायग्रेनचा त्रास झाला. मागील 3-4 महिन्यांपासून मी यासाठी उपचार घेते आहे. मला त्या नेहमी शारीरिक मानसिक त्यांनी त्रास दिलेला आहे. नेहमी त्यांनी खूप अश्लील शिवीगाळ केलेली आहे. या सर्व प्रकाराला वैतागून मी मागील महिन्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाकडे, विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून ह्या सर्व प्रकाराची माहिती दिली. परंतु यावरती कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या सर्व आज जी मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये हे पुन्हा निष्पन्न झालं की विद्यापीठ प्रशासन यावरती काही कार्यवाही करणार नाही. त्यामुळे मी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे जाऊन ही पत्रव्यवहाराद्वारे त्यांना ही सर्व माहिती